ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. एक 90s मग 1990 ते 1999 पर्यंतची एक जनरेशन आहे, की ह्या जनरेशनचा एक असा विषय झालाय, की जनरेशन एकदम ट्रान्झिशन फेजमधली जनरेशन आहे. दोन्ही एंडमधला एक कनेक्टिंग दुवा आहे ना, तर ही जनरेशन आहे. मग ह्या जनरेशनचे प्रॉब्लेम पण तसे युनिक आहेत. प्रॉब्लेम युनिक म्हणायचं म्हणजे विषय असा, की ह्यांना मागच्या जनरेशन बरोबर ह्यांची नाळ जोडलेली आहे आणि येणाऱ्या अपकमिंग जनरेशन सगळी जी टेक जनरेशन आहे, एकदम फास्ट त्यांच्याबरोबर पण ह्यांना कॉम्पीट करायचं आहे, त्यात सस्टेन व्हायचं आहे. मग ह्यांची कसरत अशी असते तारेवरची, की ह्यांना मागचे जे ह्यांचे बेसिक कोर प्रिन्सिपल आहेत, जे ह्यांचे एथिक्स म्हणा, त्यांचे कन्सिस्टन्सी, त्यांची जे बेसिक फाउंडेशन आहे, जे त्यांचं जुने मूल्य आहेत, ते त्यांना जपायचे आहेत आणि त्यांना आत्ताच्या युगाबरोबर कॉम्पिटिशन पण करायचं आहे. पण आत्ताचं युग म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे, एकदम लेटेस्टमधली जनरेशन, ती ह्या कोर प्रिन्सिपल्सच्या जास्त नादी लागत नाही. त्यांचा डायरेक्ट वसूल असतो, "बे के बे बेदुनी चार" विषय संपला. पण जे मागची जनरेशन आहे, त्यांचं तसं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या आहेत. मॉरॅलिटी, एथिक्स, प्रिन्सिपल्स त्यांचे जे बेसिक फाउंडेशन आहे, ते त्यांना सोडता येत नाही आणि ते त्यांच्या रक्तात मुरलेलं आहे. त्यामुळे ते बदलू शकत नाहीत. पण मग ह्या लोकांची अशी दुविधा होती, की नक्की करायचं काय? की बाबा आपल्याला तर ह्या लोकांबरोबर कॉम्पीट करायचं आहे. नाही केलं तर आपण मागं पडणार आहे आणि हे जग रॅट रेस अशी आहे, की तुम्ही एक तुमची क्षुल्लक चूक आणि तुम्ही रेसमधून आउट नाही, तुम्हाला तुडवून जाणार. आउट पण होणार नाही. असे तुडवणार, की तुम्ही परत रेसमध्ये रिटर्न पण येऊ शकणार नाही. इतके बेकार कंडिशन आहे. पण मला ह्यांना एक एक सांगायचं आहे, की मी पण त्या 90 ते 99च्या मधलाच आहे. मग मला एक गोष्ट अशी जाणवली, की येणारा काळ एवढा खतरनाक असणार आहे, की ह्या काळामध्ये पुढच्या येणाऱ्या 15, 20, 25 वर्षांमध्ये ना, ही कॉम्पिटिशन एका सर्टन लिमिटच्या अप्पर लिमिट क्रॉस करणार आहे. आणि त्याच्यामुळे होणार काय आहे, की ह्याच्यामध्ये टिकणार कोण आहे? एक मुळशी पॅटर्नमधला एक डायलॉग आहे, की "या जगात फक्त प्लास्टिक टिकतं." त्या डायलॉग मोठा आहे, पण त्यातलं मेन वाक्य असं आहे, की थीम स्टेटमेंट असं आहे, की "या जगात फक्त प्लास्टिक टिकतं." तर या जगात माझी ॲडिशन अशी आहे, की या जगात फक्त प्लास्टिक तर टिकणारच. प्लस अशी लोकं टिकणार, की ज्यांचं फाउंडेशन, त्यांचं कोर फाउंडेशन, एथिक्स एवढं स्ट्राँग आहेत ना, तीच लोकं या जगात टिकणार. आता ते का? तर ही लोकं ना जेव्हा तुम्ही पुढे जाचाल 15-20 वर्षानंतरचा काळ असा बेकार असणार आहे, की त्यामध्ये सर्रास डिप्रेशन म्हणजे असं कॉमन होऊन जाणार आहे. म्हणजे आता कसं थंडी, ताप आहे, तसं डिप्रेशन हे असं एकदम नॉर्मल होऊन जाणार आहे. ही नवीन पिढी आहे ना, इझीमध्ये टेन्शनमध्ये आत्ताच ते एवढे हायपर आहेत. त्यांच्या एवढ्या-एवढ्या साध्या गोष्टी असतात ना, ज्या आपला मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात ना, आपले मोठे प्रॉब्लेम आणि त्यांच्या एकदा छोटे प्रॉब्लेम म्हणजे ते तेवढ्यासाठीच एवढा भाव करतात, की त्यांचं एवढं झालंय, असं झालंय. पण ते आपल्यासाठी चिंधी असते, नॉर्मल असते. ते आपल्याला जाणवतं नेहमी. की ह्यांचे प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? आपण विचार करतो आणि आपण काय फेस करून इथपर्यंत आलेलो असतो ते आपल्याला आठवतं, की मग आपण घरातल्या घरात जातो आणि विषय पुढे नेतो. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, की तुम्ही ना पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही ना भक्कम वडाचं झाड कसं असतं एकदम मुळ्या खोलवर रुतलेलं असतात. तसं तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. पण जर तुम्ही तुमची प्रिन्सिपल कॅरी केली तर तुम्ही अजिबात ही प्रिन्सिपल सोडू नका. ह्यांचा गर्व बाळगा, ह्यांचा अभिमान बाळगा आणि ही मुळं रुजवा आणि जेवढी स्प्रेड करता येईल तेवढी स्प्रेड करा. तुम्ही टिकणार आहे तुमच्याबरोबरचा तुमचा दोस्ताला टिकवा. तुमच्या नेटवर्कमध्ये जो कोण असेल त्याला हे ट्रान्सफर करा हे प्रिन्सिपल्स आणि त्याला पण टिकवा. आणि हीच लोकं टिकणार आहेत आणि पुढची पिढी ना डिप्रेशन, सुसाईडचं प्रमाण आत्ताच इतके नंबर वाढलेत आपण न्यूजला बघतो आणि अजून वाढत जाणार आहे. त्यामुळे ती जनरेशन आहे ना त्यांना लगेच हाईपची सवय लगेच ते डाउन पण होतात. त्यांना एकदम असं इन्स्टंट पाहिजे सगळं. 5G, 6G कडे चाललेत ते. त्याच्यामुळे आपण 2Gतनं आलोय. आपल्याला नेटवर्किंग स्पीड आपलं 2G पासून सुरू झालंय. त्यामुळे आपल्याला 99% फेल झालेलं आपल्याला डाउनलोडिंग तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. आपण म्हणायचो चला नेक्स्ट टाईम. तर आत्ता जनरेशन नाही. एक 10 सेकंदाचा गॅप पडला तर असं त्यांचा आग होते, की काय करून काय नको आपटो का फोडो फोन. इतके ते पॅनिक मोडमध्ये जातात. पण आपलं तसं नाही. आपल्याकडे संयम हे जे गुण आहेत ना, अरे आपण असे अंगी भिनवून पुढे आलोय. आपण असं सहजासहजी झुकणार नाही कोणालाच. आणि ही परिस्थिती किती पण वाईट होत राहील तर आपण त्यात टिकणार एकदम भक्कमपणे आणि आपले हे गुण आहे ना, असे गर्वानं आपल्या खांद्यावर स्टार घेऊन बाळगा. त्याचा असं ही वाट बनवू नका काय म्हणतो आपण त्याला, कमीपणा बाळगू नका, मानू नका, की याला आपण जुन्यात राहिलोय आणि आपण जुन्या त्याच विचाराचं आहे. अरे, ही तुमची ताकद आहे. ही तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण 15-20 वर्षानंतर येणारा काळ जर तुम्हाला इमॅजिनेशन करू करू शकत असाल, भविष्य बघू शकत असाल, तर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि हा शेअर करा व्हिडिओ त्या जुन्या लोकांना सगळ्यांना, की भावानो तुम्ही आहे, तुम्हीच टिकणार आहे. प्लास्टिक नंतरच्या जोडीला तुम्हीच असणार आहे. प्लास्टिक बॅन आहे, पण तुम्ही टिकला पाहिजे, तुम्ही टिकणार आणि ही जी आपण टिकल्यावर
ते तर ठीकच आहे, पण हीच मुळं पुढं पण येणारं नवीन जनरेशन जर त्यांच्या डोक्यात घुसत असलं, तर तुमच्या कॉन्टेंटमध्ये कोण असेल, तर त्याला देण्याचा प्रयत्न करा. त्यांनी ग्रास्प करणं, त्यांनी समजून घेणं जरा अवघड आहे, पण एक 10तला एखादा जरी झाला तरी आपल्या पंक्तीत आला, तर त्याला मिसळून घ्या. धन्यवाद.